सन मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, ही तर आई कुठे काय करते सारखीच. या नव्या मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी. अरुंधतीऐवजी अनुप्रिया, बाकी सगळं सेमच. चला तर मग जाणून घेऊया सन मराठी वाहिनीवरील मी संसार माझा रेखिते या मालिकेवर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मराठी मालिकांमध्ये आई कुठे काय करते मालिकेने TRPचे सगळेच रेकॉर्ड मोडले होते. मालिकेतील अरुंधतीसह सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात भरली. गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिकांमध्ये सोशिक अभिनेत्रीचा ट्रेंड कायम दिसत असताना साधारण तसाच ढाचा असणाऱ्या मालिका आल्या. कधी पौराणिक मालिका तर कधी नातेसंबंधाच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रीवादी भूमिकेपलीकडे फारशी झेप मराठी मालिकांमध्ये दिसली नाही. TRPचं गणित साध्य करण्यासाठी अलीकडेच सन मराठी वाहिनीवर मी संसार माझा रेखिते या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. 1 डिसेंबरपासून ही नवी मालिका रोज रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित केले जात आहेत. यावर मात्र प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ही सिरियल आई कुठे काय करते या मालिकेसारखीच वाटत असल्याचं काही प्रेक्षक म्हणत आहेत. मी संसार माझा रेखिते या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अनुप्रिया ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. सन मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये या मालिकेची झलक दाखवली आहे. यात उकळता चहा, रेडिओवर लागलेला कार्यक्रम आणि एका बाजूला स्वयंपाकाची तयारी करताना अनुप्रिया. लांबसडक वेणी, गळ्यात मंगलसूत्र आणि साडी या वेशात चहाचे कप भरून डायनिंग टेबलवर बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना ती चहाचा कप देते. प्रत्येकांच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करणारी ही सून नवऱ्याकडून आणि सासूकडून होणारा अपमान सराईतपणे गिळते. गृहिणी असल्याने ही सगळा अपमान सहन करते. कोणालाही उलटून बोलत नाही, असे काहीसे कथानक या प्रोमोमधून समोर येत आहे. या प्रोमोचे काही प्रेक्षकांनी स्वागत केले तर काही प्रेक्षकांनी यावरती टीका केली. काही जण म्हणाले, किती दिवस एकाच पठडीतील कथानक सुरू ठेवणार असा प्रश्नही उपस्थित केला. या प्रोमोवर एका प्रेक्षकाने लिहिले, तुम्ही खूप छान आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळेच ॲक्टर्स खूप छान घेतले आहेत, पण आपण किती दिवस याच वर्तुळामध्ये अडकणार आहोत हा प्रश्न आहे. सगळ्यांनी मोडायचा आणि बाईने जोडून ठेवायचा, म्हणजे संसार म्हणजे फक्त बाईनेच जोडून ठेवायचा. अशा पद्धतीच्या सिरियल का येत आहेत? जग आता कुठे थोडं बदलायला लागले आहे. आपण सारखे सारखे अशा पद्धतीच्या सिरियल आणून हे दर्शवत आहोत की प्रेक्षकांनी अजूनसुद्धा असंच पाहायला हवं. महिलांनी अपमान सहन करत संसार जोडून ठेवला पाहिजे. नवऱ्याचा मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे. आपली संस्कृतीच आहे ती. आपण आपल्या जोडीदारासाठी खूप काही केलं पाहिजे आणि करावे. पण हे काय आहे? जोडीदाराने त्याचे भान न ठेवता फक्त आपडाढोपटी करावी हा कुठला न्याय आहे? तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने हरीश आणि दीप्ती यांची जोडी चांगली आहे असं म्हटलं आहे. या सिरियलचे स्वागत करत काही प्रेक्षकांनी या मालिकेचा प्रोमो सुंदर आहे असं म्हटलं आहे. तर काही प्रेक्षक म्हणाले, किती दिवस हे असंच दाखवणार, काहीतरी चांगलं दाखवा ज्याने समाज सुधारेल, असं एका प्रेक्षकाने म्हटलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील मधुर आणि प्रभुकुलकरच्या अरुंधती भूमिकेने 5 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. गेल्या वर्षी स्टार प्रवाहावरून निरोप घेतला. नवरा सासूचा अपमान करणारी सोशिका आई आणि नंतर स्वतःच्या क्षमता ओळखून सक्षम झालेली अरुंधती प्रेक्षकांना खूपच भावली. आता मी संसार माझा रेखिते या मालिकेमधूनही तशीच गोष्ट समोर येत आहे. मात्र या मालिकेची कथा आणखी काही वळण घेते का हे मालिका सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान सन मराठी वाहिनीवर मी संसार माझा रेखिते ही नवी मालिका 1 डिसेंबरपासून रोज रात्री सन मराठीवर 9:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. तुम्ही ही नवीन मालिका पाहायला उत्सुक आहात का? तुम्हाला या कथानकाबद्दल काय वाटतं? सन मराठी वाहिनीवरील कोणती मालिका तुम्ही पाहता हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.